नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी आणि या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील 5वा पाठ सुरांची जादूगिरी हा पाठ आज आपण पाहणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर द.ता. भोसले आणि यांचा जन्म 1935 मध्ये झाला. हे प्रसिद्ध लेखक आहेत व अभ्यासू वक्ते. त्यांचे कथा, कादंबरी, समीक्षा, ललित असे विपुल प्रमाणात त्यांनी लेखन केलेलं आहे आणि ते प्रसिद्धसुद्धा झालेलं आहे. ग्रामीण जीवन, शेतकरी, शेती, शेतमजूर, ग्रामीण संस्कृती, तेथील समस्या, ताणतणाव, शेतकऱ्यांचे प्रश्न हे त्यांच्या विविध कथांमधून प्रतिबिंबित होतात. द.ता. भोसले हे जे लेखक आहे, विशेष करून ग्रामीण भागावर, ग्रामीण जीवनावर लेखन त्यांचं आपल्याला आढळून येतं. शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहे, ग्रामीण संस्कृती कशी आहे, शेतमजूर कसे असतात, त्यांच्या काय समस्या असतात, काय ताणतणाव त्यांना असतात, हे सगळं त्यांच्या विविध कथांमधून आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर ग्रामजीवनातील सौंदर्य, माणसातील जिव्हाळा, निसर्ग या गोष्टी टिपणारे ललित लेखनही त्यांनी केले आहे. ग्रामीण जीवनातील समस्यांचंच वर्णन त्यांनी कथांच्या माध्यमातून केलं असं नाही, तर त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये, खेडे विभागामध्ये किती सौंदर्य आहे, कोणतं सौंदर्य आहे, माणसामध्ये जिव्हाळा कशा प्रकारचा असतो, एकमेकांसोबत किती गुण्यागोविंदाने ती राहतात, निसर्ग या सर्व गोष्टीचं वर्णनसुद्धा त्यांच्या अनेक लेखांमधून आपल्याला आढळून येते. इथे फुलांना मरण जन्मता, खसखशीचा मळा, जन्म, पाऊस हे कथासंग्रह, परिघावरची माणसं, पार आणि शिवार हे ललित लेखनसुद्धा त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. समीक्षा आणि संवाद, साहित्य, आस्वाद आणि अनुभव ही समीक्षात्मक पुस्तके, शिक्षणातील अधिक गुणे, संस्कृतीच्या पाऊलखुणा व चावडीवरचा दिवा ही अन्य पुस्तकेसुद्धा त्यांची प्रकाशित झालेली आहे. त्यांना महर्षी वि. रा. शिंदे पुरस्कार, भैरूरतन दमाणी पुरस्कार यासारखे एकूण 52हून अधिक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. ग्रामजीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे तिथल्या संस्कृतीशी एकरूप झालेले विविध आवाज. ग्रामीण जीवनाचं महत्त्वाचा जो घटक आहे, तर तिथली जी संस्कृती आहे आणि ग्रामीण जीवनाची जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीमध्ये एकरूप झालेले असतात तिथले विविध आवाज. तेथील निसर्ग सान्निध्यामुळे निसर्गातील पशुपक्षी, झाडे, ग्रामीण जीवनातील विविध कामे करताना होणारे विविध आवाज हे जगण्यात आनंद निर्माण करत असतात. शहर विभागामध्ये असा आनंद शहरी विभागामध्ये आपल्याला आढळून येत नाही, कारण वाहनांचा गोंगाट, या गोंगाटामुळे आपल्याला कसलेच आवाज शहरात आढळून येत नाही, परंतु ग्रामीण भागामध्ये निष्कर्षाने हे आवाज आपल्याला आढळून येतात. अशा विविध आवाजांचं सुंदर वर्णन या पाठात लेखकाने केलेले आहे. आणि हा जो पाठ आहे, त्यांनी चावडीवरचा दिवा हा जो ललित लेख लिहिला होता, त्या ललित लेखामधून हा पाठ घेतलेला आहे. तर चला आपण या पाठाकडे वळूया. निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो, तसाच नानाविध सुरांच्या लकेरींनी मोहरून गेलेला असतो. आता निसर्गाच्या लढीवाळ अशा मांडीवर विसावलेले खेडे असतात आणि या खेड्यांमधला जो जीवन जगण्याचा क्रम आहे, तो सौंदर्याने पूर्ण भरलेला असतो. तसाच विविध आवाजांनी, नानाविध सुरांच्या लकेरींनी खेडे विभाग मोहरून गेलेला असतो. खेड्यातलं जे वातावरण आहे, वेगवेगळ्या आवाजांनी भरून गेलेलं असतं. त्यामुळे अनेक खेडी नेहमी ताजी व टवटवीत रानफुलासारखी असतात. त्यामुळे खेड्यातलं वातावरण नेहमी ताजं, टवटवीत आणि प्रसन्न फुलांसारखं आपल्याला दिसतं. खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजाचे अलंकार घालून जन्माला येत असतो. खेड्यातला प्रत्येक दिवस, खेड्यातली प्रत्येक सकाळ जणू काही पायामध्ये जे अलंकार आपण घालतो, पैंजण घालतो, त्याचा छुमछुम असा आवाज येतो, त्या पैंजणाच्या होणाऱ्या आवाजासारखा खेड्यातला दिवस जन्माला येत असतो. अगदी पहाटेलाही अजून पुरती जाग आलेली नसते, तेव्हा खेड्यामध्ये टोपलीखाली डालून ठेवलेल्या कोंबड्याला मात्र हमखास जाग आलेली असते. अगदी पहाटे सगळे गाढ झोपेमध्ये असतात आणि या गाढ झोपेमध्ये असलेल्या लोकांना पुरेशी जाग आलेली नसते.
पण खेड्यामध्ये टोपलीमध्ये जे कोंबडा डालून ठेवलेला असतो, कोंडून ठेवलेला असतो, त्या कोंबड्याला मात्र हमखास जाग येत असते. रात्रीच्या 3-3:30 पासूनच तो आपल्या कुर्रेबाज आणि नखरेल तानांनी आसमंत भारून टाकायला प्रारंभ करत असतो. रात्रीचे 3-3:30च वाजलेले असतात तेव्हा हा जो टोपलीखाली कोंडून ठेवलेला जो कोंबडा आहे तो आपला मोठा कुर्रेबाज असा आवाज, नखरेल असा आवाज, अशा ताना त्याच्या आवाजाच्या संपूर्ण आसमंत, संपूर्ण आकाशामध्ये त्याचा आवाज भरून गेलेला असतो. हळूहळू या तानांची संख्या वाढत जाते. सादाला प्रतिसाद दिला जातो. एका वस्तीवरच्या कोंबड्याने बांग दिली की त्या भागातल्या साऱ्या कोंबड्यांना कंठ फुटतो आणि मग एकच कोलाहल सुरू होतो. रात्रीचे 3-3:30 वाजतापासून एखाद्या वस्तीवरच्या एखाद्या कोंबड्याला जाग आली, तो आपल्या कुर्रेबाज आवाजाने ओरडायला लागतो आणि त्याच्या आवाजाला प्रतिसाद देत इतर वस्तीवरचे कोंबडेसुद्धा जोरजोराने ओरडायला लागतात. जणू इतर सगळ्या कोंबड्यांना कंठ फुटतो आणि मग एकच कोंबड्यांच्या आवाजाचा रात्री 3-3:30 पासून कोलाहल सुरू होतो. एका विशिष्ट लयीत अन ठेक्यात पहाटेला घातलेली ही साद अंथरुणावर पडल्या पडल्या मनात मुरवायला मोठी छान वाटते. अगदी सकाळी 3-3:30, 4 वाजलेले असतात आणि कोंबड्यांच्या त्या कुर्रेबाज आवाजाने थोडीशी जाग, आपल्याला अर्धवट जाग आलेली असते आणि अंथरुणामध्ये पडल्या पडल्या कोंबड्यांचा तो आवाज ऐकायला खूप छान वाटतं. मनातल्या मनात आपणही त्याला निशब्द मनाने साथ घालत असतो. कोंबड्यांचा तिकडनं आवाज आला कुहूच कू की आपणही इकडनं कुहूच कू असा मनातल्या मनात साथ त्यांना देत असतो. त्यानंतर संगीताचं दुसरं वाद्य हळूहळू वाजायला लागते. ते म्हणजे घरातले दळणाचे जाते. जुन्या काळी स्त्रिया घरीच दळण दळायच्या जात्यावर आणि त्या जात्याचा दळण्याचा आवाज, आणि हे काम स्त्रिया अगदी सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा हे करायच्या. घरातली सगळी झोपी गेलेली असायची आणि मग स्त्रिया सकाळी उठल्याबरोबर हे काम हाती घ्यायच्या, दळण्याचं काम हाती घ्यायच्या आणि तेही घरी जात्यावर ते दळायच्या. आणि त्यामुळे दळण्याचं जे जातं आहे त्याचा जो आवाज आहे त्याला संगीताचं दुसरं वाद्य लेखकाने म्हटलेलं आहे. घराघरातल्या बायका कोंबड्यांच्या बांगेबरोबर जाग्या होऊन चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करत झोपलेल्या जात्याला गायला लावतात. त्या जात्याचा मंद, लयबद्ध, प्रौढ अन दमदार आवाज छोट्या मोठ्या ताना व हरकती घेत आसमंतात भरून जातो. आता खेड्यामध्ये घराघरातल्या बायका अगदी सकाळी उठायच्या आणि सकाळी उठल्याबरोबर कोंबड्याने बाग दिली की त्यामुळे त्या जाग्या व्हायच्या. अंधारच असायचा, पुरेसा प्रकाश अजूनही पडलेला नसायचा आणि त्या मध्ये दिवा लावायचा. दिव्याच्या छोट्या प्रकाशामध्ये जातं घ्यायच्या. जणू काही जातंही रात्रीला झोपलेलं असायचं. त्या जात्याला जागं करत त्याला गायला लावायचा, म्हणजे आवाज करायला लावायचा, म्हणजे दळणाला सुरुवात करायची. आणि एकदा का दळणाला सुरुवात झाली की त्या जात्याचा मंद, लयबद्ध, प्रौढ आणि दमदार अशा आवाज छोट्या मोठ्या ताना व हरकती घेत आसमंत भरून जायचा, म्हणजे कोंबड्यांचा आवाज आणि त्यानंतर जात्याचा आवाज खेड्यामध्ये आपल्याला सकाळी सकाळी ऐकू यायचा. घास घातल्यावर जात्यातून निघणारा भरडा आवाज, पीठ होताना येणारा सौम्य सूर आणि गळा मोकळ्या झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट, आईच्या उबदार आणि मंदपणे हलणाऱ्या मांडीवर मस्तक ठेवून ऐकता ऐकता आपण एका वेगळ्याच वातावरणात जातो. आता जात्यावर दळण दळत असताना जात्यामध्ये जे काही दळायचं असेल, डाळी वगैरे दळायचं असेल, ज्वारी, गहू वगैरे दळायचं असेल तर त्या जात्याचं तोंड असतं. त्या जात्याच्या तोंडामध्ये जे काही दळायचं आहे ते घातलं की त्याचा पहिल्यांदा आवाज भरडा निघतो, जाडसर निघतो. मग ते बारीक होताना, पीठ होताना त्याचा मऊ असा नाजूक सौम्य असा सूर येतो आणि मग ते जात्यातून पूर्ण पीठ बाहेर पडलं की त्याचा गळा मोकळा झाल्यावर प्रसन्न आणि कोमल अशी सुरावट त्या जात्याची आपल्याला ऐकायला येते. आणि त्याचवेळी आईच्या मागोमाग तिचं लहान बाळ उठलेलं असतं. आईबरोबर आई दळायला बसली की तिच्या मांडीवर मान ठेवून, मस्तक ठेवून ते बाळ मांडी हलते जातं ओढल्यामुळे आणि आईच्या मांडीवर आपलं मस्तक ठेवून झोपलेलं जे बाळ आहे त्या बाळाला सुद्धा त्या जात्याचा आवाज गोड वाटायला लागतो.
पापण्या जड झालेल्या असतात, अर्धवट जाग आलेली असते. त्या छोट्याशा बाळाच्या पापण्या झोपीमुळे जड असतात, अर्धवट जागीही तो असतो, जात्याचा आवाज येतो आणि त्या जात्याच्या आवाजामुळे त्याला थोडीशी जागही आलेली असते. अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त झालेले असते. हळूहळू सकाळ व्हायला सुरुवात होते. सूर्याचा प्रकाश, सूर्याची कोवळी सोनेरी किरणं घरामध्ये यायला लागतात आणि त्या सोनेरी किरणामुळे घरातल्या सगळ्या वस्तू सोनेरी दिसायला लागतात. त्या ओळखीच्या असूनही अनोळखी वाटत असतात. घरातल्या रोजच्याच वस्तू ओळखीच्याच असतात, परंतु सूर्यकिरणं पडली की त्या सोनेरी होऊन जातात आणि जणू काही त्या वस्तू नवीनच आहेत, अनोळखी आहेत असं वाटायला लागतं. आणि त्यात जात्याचं संगीत साऱ्या अंगावर जात्यातून भुरभुर पीठ पडावं तसं सांडत असतं आणि त्याचबरोबर जात्याचा आवाजही असतो. जात्यातून पडणारं पीठ हवेमुळे सगळीकडे घरभर पसरत असतं आणि या संगीताच्या आईच्या गळ्यातल्या गोड ओव्यांनी साथ दिलेली असते. जात्याचा आवाज सुरू असतो आणि जात्यावर दळण दळता आई ओव्यासुद्धा म्हणत असते, गाणंसुद्धा म्हणत असते आणि जात्याचा आवाज व आईच्या गाण्याचा आवाज हा एकमेकात मिसळून गेलेला असतो. त्यातून तिच्या मनातली लपून बसलेली स्वप्न प्रकट होत असतात आणि त्यामुळे आपण आपले उरत नाही. आई जे आपल्या मनातलं गाणं गात असतं त्यामध्ये आईच्या मनात काय भावना आहे याचा अंदाज आपल्याला येतो. मंदपणे हलणाऱ्या पापण्या केव्हा मिटतात हे समजत नाही. या संगीताला आईच्या अपार कष्टाचा आणि अपार मायेचा मुलायम स्पर्श लागलेला असतो. त्याची कुमारी केवळ शब्दातील. तर मंदपणे हलणाऱ्या ज्या बाळाच्या पापण्या आहे त्या बाळाला आईच्या गाण्यामुळे केव्हा झोप लागते ते कळत नाही आणि आईच्या तोंडून निघणारे जे गाणं आहे, ज्या ओव्या आहे त्या ओव्यांमध्ये आईने आयुष्यभर किती कष्ट केलं आहे, अपार कष्ट केलं आहे, अपार मायेचा मुलायम स्पर्श त्या गाण्यामध्ये ओव्यांमध्ये लाभलेला असतो आणि त्याची मौज जी आहे, त्याची मजा जी आहे ती शब्दामध्ये वर्णन करता येणार नाही. थोड्या वेळाने दिशांना आकार येत जातो, अवतीभोवतीच्या वस्तूंना त्याचे असलेले रूप लाभत जाते. त्यावेळी मात्र गाऊन थकलेले कोंबडे मिटल्या चोचीने आपल्या सुटकेची वाट पाहत असतानाच चिमण्यांना कंठ फुटतो. थोड्या वेळाने आणखी दिवस उजाडतो आणि सर्व लख्ख प्रकाश सर्वत्र पसरलेला असतो. अवतीभोवतीचे ज्या वस्तू आहेत त्यांना आपापला आकार, आपापलं रूप जसंच्या तसं लाभत जातं. त्यावेळी मात्र अगदी सकाळी 3-3:30ला जागे झालेलं कोंबडं आणि ओरडून थकलेला जो कोंबडा आहे तो आता मात्र आपली सुटका झाली, सगळ्यांना आपण जागं केलेलं आहे आणि तो थकून गेलेला असतो. तो मात्र आता आपली सुटका होण्याची वाट पाहत असतानाच त्याची सुटका झालेली असते. तो थांबलेला असतो, दमलेला असतो ओरडून आणि थकून तो शांत होतो. तेव्हाच त्याच वेळी मात्र चिमण्या, झाडावर झोपलेल्या चिमण्या जाग्या झालेल्या असतात आणि उठल्याबरोबर चिमण्यांची चिवचिवसुद्धा सुरू होते. कावळ्यांचे भरभरीत आवाजही पानाफांदातून सांडत असतात. त्याचवेळी चिमण्यांचा आवाज येतो आणि त्याचवेळी कावळ्यांचे भरीव असे आवाजसुद्धा झाडाच्या पानाफांदातून ऐकायला येतात. व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात तशी चिमण्यांची नाजूक चिवचिव सुरू झालेली असते. त्या घराच्या भिंतीवर, अंगणात एखाद्या झाडाच्या फांदीवर बसून सकाळची प्रार्थना म्हणतात. व्हायोलिन हे जे वाद्य आहे त्याला ज्या तारा असतात त्या तारा आपण हलक्या हाताने छेडल्या तर त्याचा जसा आवाज निघतो तशी चिमण्यांची नाजूक चिवचिव सुरू झालेली असते. चिमण्या घरामध्ये येतात, भिंतीवर येतात, अंगणामध्ये, खिडकीमध्ये एखाद्या झाडाच्या फांद्यावर बसून चिवचिव करतात आणि हे पाहून लेखकाला असं वाटतं की जणू काही चिमण्या ही सकाळची देवाजवळची प्रार्थनाच म्हणत आहे. मध्ये झाडाच्या ढोलीतून हिरव्या रेघोट्या मारत एखादा पोपट या संगीतात आपल्या सुरांची भर घालत असतो. याच आवाजामध्ये चिमण्या आणि कावळ्यांच्या आवाजामध्ये झाडाच्या मोठ्या छिद्रामध्ये झोपलेला पोपटसुद्धा जागी होतो आणि तो सुद्धा आपला आवाज काढायला सुरुवात करतो. त्याच्या आवाजाची भरसुद्धा या आवाजामध्ये पडत असते. सकाळचे हे संगीत वाद्यवृंदासारखे वाटते. सकाळचा हा सगळा आवाज चिमण्यांचा, कावळ्यांचा आणि पोपटाचा आवाज एखादं वाद्य वाजत आहे, संगीत वाद्यवृंदच वाजत आहे असं वाटतं.
परस्परांना पूरक असणारे आणि तरीही भिन्नत्व असणारे हे नानाविध आवाज परस्परात इतके कालवले जातात की त्याची एक वेगळीच मैफिल होते. ह्या सगळे आवाज एकमेकांपासून वेगवेगळे जरी असले, भिन्न जरी असले, तरी मात्र एकमेकात ते एवढे मिसळले जातात की ते एक वेगळीच मैफिल संगीताची निर्माण करत असतात. त्याच वेळेला एखाद्याने पार्श्वसंगीत द्यावे तसे काही आवाज त्यामध्ये मिसळत जातात. संगीताचा जो वाद्यवृंद असतो त्यामध्ये पार्श्वसंगीत असते आणि या पार्श्वसंगीतासारखे काही अनेक वेगळे आवाजसुद्धा त्यामध्ये येऊन मिसळत जातात. सकाळच्या वेळी त्यात एखाद्या कंटाळलेल्या वासराचा दुधासाठी आसुसलेला टाहो असतो, बकरीची भरभरीत झांजमध्येच वाजते, गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज व्हावा तशा वाजत असतात. आणखी वेगळे आवाज या संगीतामध्ये कोणते येऊन मिळतात तर दुधासाठी आसुसलेल्या एखाद्या वासराचा ओरडण्याचा आवाज येतो. त्याचवेळी बकरीची भरभरीत आवाजसुद्धा त्यामध्ये मिसळून जातात. गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यामध्ये ज्या घंटा असतात त्या घंट्यांचा नाजूक काचेचा स्त्रियांच्या हातातल्या जशा बांगड्या वाजतात त्या बांगड्यांसारखा नाजूक घंटेचा आवाज त्यामध्ये मिसळून जातो. त्यातच मग कासेखाली बसलेल्या बाईच्या गुडघ्यातले दुधाचे भांडे एक तारीचा सूर शेडत असते. त्यातच मग गाईचं दूध काढताना जे भांड्यामध्ये धारेचा जो आवाज होतो तो सुद्धा मिसळून गेलेला असतो. धारेच्या या संगीतातही एक जादू असते. गाईचं दूध काढताना जी धार आहे त्या धारेचा आवाजसुद्धा एक वेगळाच असतो. त्यामध्ये सुद्धा एक वेगळीच जादू असते. मोकळ्या भांड्या सांडणाऱ्या धारेचा आवाज गाण्याला प्रारंभ करताना निघणाऱ्या सुरासारखा असतो. भांडं रिकामं असताना पहिली दुधाची धार जेव्हा त्या भांड्यामध्ये पडते त्या धारेचा आवाज, संगीत एखादं गाणं म्हणायला निघालेला एखादा गायक जेव्हा गायला बसतो तेव्हा त्याचा जो पहिला सूर असतो त्या सुरासारखा त्या धारेचा आवाज असतो. मग भांडे जसजसे भरत जाते तसतसा आवाजात लक्षणीय फरक पडत जातो. मग दुधाचे भांडे जसजसे दुधाने भरत जाते आवाजामध्ये सुद्धा फरक पडत जातो. आवाजामध्ये वेगवेगळेपण निर्माण होते. गळ्याशी दूध आल्यावर मग याच धारेचा आवाज गंभीर आणि वजनदार बनतो. धार काढताना दूध काढताना ते दुधाचं भांडं पूर्ण भरून जातं, गळ्याशी दूध येतं, तेव्हासुद्धा त्या धारेचा वेगळाच गंभीर आणि वजनदार आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. त्याचवेळी पलीकडच्या विहिरीवर चाक वाजत असते. इकडे गाई सकाळची ही सगळं कामं आणि सकाळची ही कामं करत असताना जेव्हा दुरून आवाज येतो त्याचवेळी विहिरीवरचं पाणी काढलं जातं आणि विहिरीवरचं पाणी काढत असताना जेव्हा त्या विहिरीवरच्या चाकाचा आवाज येतो तोही या आवाजामध्ये मिसळून जातो. एखादी बाई दोराला घागर बांधून ती ओढत असते. त्यावेळी किरट्या आवाजात तक्रार करणारे ते चाक सहज कुणाचेही लक्ष वेधून घेत असते. एखादी बाई दोरीला घागर बांधते, विहिरीमध्ये ती सोडते आणि विहिरीत सोडताना त्या चाकाचा, विहिरीवर जी खिराडी असते त्या चाकाचा जो आवाज येतो त्या चाकाच्या आवाजाकडे सुद्धा आपलं लक्ष वेधलं जातं. कुठेतरी एखादी मोटही त्या सुरात आपला सूर मिसळत असते. पूर्वीच्या काळी विहिरीवर मोट असायची आणि त्या मोटीने पाणी काढलं जायचं. त्या मोटेचा आवाजसुद्धा या आवाजामध्ये मिसळून जातो. तो कुई कुई करणारा आवाज एखाद्या अशक्त पोराने किरकिरावे तसा वाटतो. मात्र या आवाजाकडे आपले लक्ष जाते. मोटेचा जो कुई कुई आवाज आहे तो एखादा अशक्त पोर सतत जसं रडत असतं त्यासारखा किरकिर आवाज तो वाटतो, परंतु या आवाजाकडे सुद्धा आपलं लक्ष जातं. आसमंतात सुरांचे, शब्दांचे आणि आवाजाचे संमेलनच भरलेले असते. अशा प्रकारे सकाळच्या वेळी सगळा आसमंत विविध आवाजांनी भरून गेलेला असतो. संपूर्ण गावाला जाग आलेली असते आणि तेव्हाच गावातली शाळाही सुरू होते. शाळेतली प्रार्थना मंदपणे आपल्या कानावर येत असते. जनावरांची हंबरणे मध्येच वातावरणाला भारभूत करते. शाळेमध्ये होणारी जी प्रार्थना आहे ती आपल्या घरापर्यंत त्या प्रार्थनेचा मंद असा आवाज आपल्या कानावर येतो. त्याचवेळी एखाद्या जनावरांचं हंबरणं मधातच आपल्याला
लक्ष आपलं वेधून घेत असतं. लहान मुलांचा आवाज वातावरणाला छेदून अवकाशात जात असतो. लहान मुलं एखाद्या वेळी रडतात आणि त्यांच्या रडण्याचा आवाजसुद्धा वातावरणात भरून जातो. घरातल्या भांड्यांचे आवाज, घरातली सगळी कामं सकाळच्या वेळी सुरू होतात आणि या घरातल्या भांड्यांचा आवाज, कुठे धुणं धुतलं जातं त्या धुण्याचा आवाज, स्वयंपाक केला जातो तेव्हा भाकरी थापण्याचा आवाज, काटक्या मोडण्याचा आवाज, चुलीवर स्वयंपाक केला तर त्यामध्ये इंधन म्हणून काड्या लावल्या जातात त्या मोडण्याचा आवाज, कोरड्याशाला दिलेल्या फोडणीचा तडतड करणारा आवाज, एखाद्या वेळी वरणाला फोडणी दिली जाते आणि त्या फोडणी देताना जो जिरं आणि राईचा आवाजसुद्धा यामध्ये मिसळून जातो. ओठ मिटून रवीचे तोंड दाबून ठेवणाऱ्या ताक घुसळणाऱ्या माठाचा आवाजसुद्धा येतो. ताक करताना जी रवी त्यामध्ये घुसळली जाते त्या रवीचा सुद्धा आवाज वातावरणामध्ये, त्याचबरोबर सस्स असा आवाज काढणाऱ्या गवळणीचा आवाज, नानाविध पशुपक्ष्यांचे आवाज, दूर अंतरावरून घुमत येणाऱ्या झऱ्याचा आवाजसुद्धा यामध्ये मिसळून जात असतो. दूर अंतरावर कुठेतरी झरा असतो, त्या झऱ्याचं पाणी वाहत असतं, त्या पाण्याचा एखादा ओढा असतो, त्या ओढ्याची खडखड, पाण्याची सडसड, मध्येच फाटकन येणारा चाबकाचा आवाजसुद्धा आपल्याला येतो. रस्त्यावर अकारण भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाजसुद्धा मध्येच आपल्याला येतो. किडामुंगी टिपण्यासाठी बाहेर पडणाऱ्या कोंबड्यांचा कॉक कॉक असा ठेका धरणारा आवाजसुद्धा आपल्याला मधातच ऐकायला येतो. देवळातल्या नानाविध आकाराच्या घंटांचा आवाज, नवजात कोकराचा मधल्या पट्टीचा आवाज, देवळामध्ये कुठेतरी घंटी वाजत असते आणि त्या घंट्यांचा आवाजसुद्धा आपल्याला येतो. नवजात कोकराचा म्हणजे बकरीची जी पिल्लं आहे त्यांचासुद्धा आवाज आपल्याला या आवाजामध्ये ऐकायला येतो. स्वयंपाक करणाऱ्या आईसमोर आठवून रडत बसणाऱ्या लेकराचा आवाज, आई स्वयंपाक करते आणि तिचं लहान बाळ मला घे म्हणून तिच्या मागे रडत बसते, त्याचा रडण्याचा आवाजसुद्धा आपल्याला ऐकायला येतो. जनावरांच्या हंबरण्याचा, त्यात गायरानात नेताना येणाऱ्या शेकडो खुरांचा आवाज, जनावरं हंबरतात, ओरडतात त्यांचा आवाजसुद्धा येतो. गायरानामध्ये चरायला नेणाऱ्या जनावरांच्या शेकडो खुरांचा आवाज येतो. घरकामात दंग झालेल्या एखाद्या सुनेच्या बांगड्यांचा आवाजसुद्धा आपल्याला येतो. घरकामात दंग झालेली नवीन सून, तिच्या बांगड्यांचा आवाज काम करताना आपल्याला येतो. किती म्हणून आवाज सांगावे की असे विविध नानाविध आवाजांचं संमेलन जणू खेड्यांमध्ये भरलेलं असतं. आपण कानात प्राण आणून ऐकल्यावर आवाजाची दुनिया आपल्या भोवती फेर धरू लागते. हे सगळे आवाज आपल्या अवतीभोवती असतात, परंतु याकडे बारकाईनं जर लक्ष दिलं आणि कान देऊन जर आपण हे आवाज ऐकले तर या आवाजाची जाणीव आपल्याला होईल, नाहीतर सगळे आवाज आपल्या झोपीमध्ये निघून जातील. हे सारे आवाज एकमेकात कालवलेले असतात आणि हे सगळे आवाज एकमेकात मिसळून गेलेले असतात. वातावरणाला जिवंतपणा हे आवाज आणतात. आवाजामुळेच वातावरणाला जिवंतपणा येतो, नाहीतर शांत दुपारच्या वेळी असतं तेव्हा भकास उजाडलेलं सारखं आपल्याला वाटतं. आपल्या मनांना लसलसत्या सुरांचे पान आपोआप अंकुरलेले असते. आपल्या मनामध्ये नवीन सुरांचे पान अंकुरलेले असते. आपले मनही मग आपोआप या नानाविध सुरांच्या संमेलनात तरंगत जाते. असे हे विविध आवाज जेव्हा आपल्याला ऐकायला येतात, त्या आवाजामध्ये आपोआप आपलं मनही नवीन सुरांच्या संमेलनामध्ये मिसळून गेलेलं असतं, तरंगत गेलेलं असतं.